तेरा तुझको अर्पण संकल्पनातून 1000 आंबा रोपांचे वाटप, संगोपनाची ही जबाबदारी। परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रवर्तित 12 जुलै मानस निमित्त शक्तिमान रोटोव्हिटर ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीने देशभर राबविलेल्या 13 तुझको अर्पण या संकल्पनेला प्रतिसाद देत देवळा तालुक्यात धनतारा इंजिनिअरिंग वर्क्स अँड ट्रेलर व निशिका एजन्सी यांच्या वतीने वृक्ष संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत ग्राम शिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थी, पालक आणि शेतकरी बांधवांना केशर जातीच्या आंब्यांची रोपे वाटप करण्यात आली। प्रत्येक लाभार्थ्याने हे रोप आपल्या घराच्या अंगणात किंवा शेताच्या बांधावर लावून त्याचे किमान 1 वर्ष संगोपन करावे, यासाठी मार्गदर्शन करण्यात आले। रोपांचे जिओ टॅगिंग करून वर्षभर त्यांच्या वाढीवर देखरेख ठेवली जाणार असून 1 वर्षानंतर प्रत्यक्ष पाहणीही करण्यात येणार आहे। शक्तिमान रोटोव्हिटर तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजी कंपनीने मागील आर्थिक वर्षात देशभर 1,27,000 रोटोव्हिटर विक्रीचा टप्पा गाठला असून त्याच संख्येइतकी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केलाय। त्या अनुषंगाने प्रत्येक डीलरने आपल्या विक्रीच्या प्रमाणात वृक्ष वाटप व संगोपनाची जबाबदारी स्वीकारली आहे। याबाबत S9 टीव्हीशी बोलताना धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक रिंकू पवार म्हणाले, आमच्याकडे धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज व निशिका एजन्सीज अशा 2 एजन्सी आहेत। धनतारा ॲग्रो मार्फत 710 तर निशिका एजन्सी मार्फत 240 अशा एकूण 950 रोटोव्हिटरची विक्री झाली आहे। त्यानिमित्त आम्ही 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प केलाय। सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लावण्यापेक्षा प्रत्येक कुटुंबाला 1 रोप देऊन त्यांचे संगोपन व्हावे हा आमचा उद्देश आहे। विद्यार्थी, पालक आणि शेतकरी यांच्या सहभागामुळे ही झाडे निश्चितच जिवंत राहतील असा आम्हाला विश्वास आहे। प्रत्येक रोपाचे जिओ टॅगिंग करून वर्षभर त्याची निगा राखली जाईल व त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करून संगोपनाचे मूल्यांकन करण्यात येईल। या प्रसंगी ग्राम शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक NR मोरे, शिक्षक हेमंत देवरे व संजय दाते, कर्मचारी मंगेश गांगुर्डे, जिभाऊ गांगुर्डे, प्रवीण मोरे, शिक्षिका आशा शिंदे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम सोमवंशी, शिक्षक उखा सावकार, प्रमोद देवरे तसेच शिक्षिका निलिमा पगार, सुवर्णा आहेर तसेच विद्यार्थी, पालक आणि महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने राबविण्यात आलेल्या सुंदर व पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक रिंकू पवार यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। S9 टीव्ही न्यूजसाठी शरद पवार, चिंचवे। S9 न्यूजमध्ये मी प्रथम तुमचं स्वागत करतो। आज आपण जर बघितलं तर जिल्हा परिषद शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करण्यात आला, या वृक्ष वाटपाचा नक्की जो उपक्रम होता त्याचं उद्दिष्ट काय आहे? 11 तारीख आहे, पण 12 तारखेला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या दिदी त्यांचा तो 12 जुलैचा जो मानस आहे, तर त्या दिवसापर्यंत आम्हाला जेवढे कंपनी 1 वर्षामध्ये आमच्या शक्तिमान रोटाव्हिटर तीर्थ ॲग्रो टेक्नॉलॉजी या कंपनीचं जे ध्येय होतं 1,27,000 रोटाव्हिटर आमचे पूर्ण भारतभर विकले गेलेले आहेत। तर तेवढे 13 तुझको अर्पण या थीमनुसार प्रत्येकाला ज्या डीलरने जेवढे झाडं लावलेले आहेत, जेवढे मशीन विकलेले आहेत, तर तेवढे झाडं आम्ही लावण्याचा मानस केलेला आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक शेतकरी मित्राला 1-1 झाड देऊन ते जतन कसं होईल या पद्धतीने त्याची प्रत्येकाच्या बांधावर एक चांगलं आंब्याचं झाड आम्ही दिलेलं आहे। त्याचं 1 वर्षापर्यंत आम्ही त्याची म्हणजे निगराणी करणार आहोत। प्रत्येक गोष्टी लावल्यापासून त्याचं जिओ टॅगिंग तर 1 वर्षापर्यंत त्याची काय डेव्हलपमेंट आहे पूर्ण आम्ही त्याचं निरीक्षण करणार आहोत। आणि एका समाजाचं, पृथ्वीचं आपल्याला काही देणं लागतं या उदात्त हेतूने आमचा हा कार्यक्रम आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर अतिशय छान असा उपक्रम या ठिकाणी आपण राबवला। आपण आता मगाशी जो उल्लेख केला की जो रोटोव्हिटर होते ते एकूण किती विकले गेले आणि त्याचं समप्रमाणात आपण किती रोपांचे वाटप केले? माझ्याकडे 2 डीलरशिप आहेत, एक मनमाड निशिका एजन्सीज आणि एक धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज। धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज त्याचे 640 युनिट गेलेले आहेत आणि निशिकाचे 240 असे जवळपास 900च्या आसपास आमचे मशीन गेलेले आहेत। पण आम्ही 900 न करता 1000च्या पुढे झाडं लावण्याचा आमचा तो मानस आहे। बरं, आता जे वाटप केलेले याच्या संगोपनासाठी काही असं आपल्याकडून काही निर्धार होणार आहे किंवा त्यांना काही कशा पद्धतीने पुढचं संगोपन केलं जाईल? मूळ हेतू आपण विद्यार्थी हा
जास्त प्रोग्रेसिव्ह असतो. त्यामुळे याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलेला आहे की त्या झाडाचं 100% चांगल्या पद्धतीने पहिलं झाड ज्याने लावलेलं आहे, पालक, विद्यार्थी, आई वडील आणि विद्यार्थी तिघं मिळून हे झाडाची संगोपन घेतील. इतर ठिकाणी आपण बरेचशा वेळेस आम्ही पण संकल्पना केल्या होत्या, सार्वजनिक झाड लावल्यावर ते जगत नाही असा बऱ्याच वेळेचा अनुभव असल्यामुळे यावेळेस आम्ही थोडी कन्सेप्ट थोडी वेगळी केलेली आहे. त्याचं प्रत्येक जरी आम्हाला थोडा त्रास होणार आहे, एका जागेवर आम्ही झाडं लावल्यामुळे आम्हाला ते सोपं होणार होतं जिओ टॅगिंग करायला. फास्ट 100 झाडं एका फोटोमध्ये सुद्धा आले असते. पण तसं न करता आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याला एक झाड प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ज्यांना शक्य आहे त्यांच्याकडनं आम्ही फोटो घेणार आहे, नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात आम्ही स्वतः जाऊन त्याचं जिओ टॅगिंग करणार आहेत झाड लागल्याचं आणि त्याचं संगोपनाचं पूर्ण. मित्रांनो, आपल्यासोबत धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीचे संचालक रिंकू पवार होते. त्यांनी S9 TV न्यूजशी संवाद साधत या वृक्ष संवर्धन उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. 13 तुझको अर्पण या संकल्पनेतून प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हाती केशर आंब्याचे एक रोप देऊन केवळ वटवृक्ष वाटपच नव्हे तर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थ, पालक आणि शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आले आहे. S9 TV न्यूजसाठी मी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.